नमस्कार. पण दिव्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. आरोग्यदायी दिवा. तसे आपण सर्वजण घरामध्ये, मंदिरामध्ये, तुळशीजवळ दिवा लावतो. कारण दिवा लावल्याने काय होतं, आपलं मन, तन सगळं प्रसन्न राहतं. भक्ती, शक्ती आपल्याला मिळते. तर ही शक्ती म्हणजे काय? तर त्या दिव्यामधून येणारा जो सुगंध असतो, तो आपल्याला शक्ती देतो. नुसती शक्ती नाही, तर त्यामधून येणाऱ्या सुगंधामुळे आपण निरोगी राहतो. हे तुम्हाला माहिती आहे का? पण तो दिवा कशाचा पाहिजे? तो कोणत्या ह्याचा लावला पाहिजे, ज्यामुळे आपलं वातावरण शुद्ध होईल, आपलं आरोग्य कसं चांगलं होतं, आजारपणात ते कसं फलदायी आपल्याला ठरतं. दिवा छोटा असावा, मातीचा असला तर फारच चांगला. आता आपण दिवा कसा लावायचा ते पाहूया. शुद्ध तुपाच्या दिव्यात एक कापूर वडी आणि एक लवंग टाकायची आणि तो सतत तेवत ठेवायचा. त्यामुळे आपल्याला सतत होणारी सर्दी, डोकेदुखी सगळं बरी होण्याला मदत होते. दिवसातून एक वेळा तरी असा दिवा लावावा. आता दुसरा दिवा म्हणजे काय? शुद्ध तुपाच्या दिव्यामध्ये एक कापूर, एक काळी मिरी टाकली तर आपल्याला होणारे मानसिक आजार, हातापायाला येणारी सूज बरीचशी कमी होण्यास आपल्याला मदत होते. तिसरं म्हणजे काय? मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये काय करायचं? थोडासा हिंग टाकायचा, एक लवंग टाकायची. त्यामुळं काय होतं, अंगात होणारी जळजळ, ॲसिडिटी, मळमळ, डोके जड होणे, जुलाब होणे हे सर्व विकार आपल्याला कमी होण्यासाठी मदत होते. कारण ह्यातून येणारा जो सुगंध असतो ना, तो आपल्या शरीराला निरोगी बनवायचा प्रयत्न करतो. तर आता दुसरंच आणखीन काय? तर मोगऱ्याचं तेल म्हणजे चमेलीचं, त्याचे 2 थेंब आणि दुधाचे 2 थेंब टाकले त्या तेलामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला होणारी बेचैनी, आपल्याला होणारी अंगदुखी, मणक्याचे त्रास, मान अवघडणे हे बरेचसे काही विकार आहेत ना, त्या सुगंधाने आपले बरे होतात. आता सूर्यफुलाचा तेलाचा दिवा लावला ना आपण, तर त्यात एक कडुलिंबाचं पान टाकायचं. त्याचा पण आपल्याला खूप फायदा होतो आपल्याला निरोगी होण्यासाठी. आता शुद्ध तुपाचा दिवा लावला तर त्यात भीमसेन कापूर टाका, थोडासा ओवा असा चुरगळून टाका त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या घरात येणारे कीटक किंवा डास, मच्छर हे सगळे निघून जातात आणि आपल्या घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होते. आता शुद्ध तुपाच्या दिव्यामध्ये एखादं पाण्याचा देठ टाकायचा, थोडासा हिंग टाकायचा, एखादी विलायची, एखादी लवंग असं टाकलं आणि हा दिवा लावला तर घरात होणारे मतभेद दूर होतात, शांतता होते, लहान मुलांचे बुद्धिचातुर्य वाढतं. अशा प्रकारे हे दिवे लावायचे. आता हे दिवे आपण जे वर बघितले ते कधी कधी लावायचे? कधी सकाळी, संध्याकाळी लावले तर फार चांगलं आहे. आता ह्या दिवा अशा ठिकाणी लावायचा की त्याचा सुगंध आपल्या पुऱ्या रूममध्ये पसरेल. देवघरात लावलात तरी चालेल किंवा ज्या रूममध्ये तुम्ही बसता त्या रूममध्ये तुम्ही लावलात तर ह्याचा सुगंध सगळ्या तुमच्या रूममध्ये पसरेल आणि त्याचा तुमच्या शरीरावर निरोगी होण्यासाठी आवश्यक अशी पोषक स्वरूपात आपल्याला त्याचा सुगंध मिळेल. नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल. हा प्रयोग तुम्ही काय करा, सतत 10 दिवस नियमित केला ना तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला जाणवू लागेल. करून बघा सगळ्यांनी. दिवे कसे लावा सांगितले त्याप्रमाणे लावा. ओम स्वामी समर्थ.